आज आपली स्वारी एका अननोन ठिकाणी चालली आहे आणि तेही ट्रिपल सीट। हे जे डोळ्यांना सौंदर्य दिसत आहे ते पाहून मी इतकंच बोलेन, हिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने। तर निसर्गाचे वर्णन करावे तेवढं थोडंच आहे। या सौंदर्याचा आनंद घेत आम्ही मौज मजा मस्ती करणार आहोत। कामाच्या गडबडीत 2 दिवसाचा जो ताण आहे तो बाजूला ठेवून इथे आम्ही व्यस्त होणार आहोत। जसं आपण पुढे पुढे जाऊ तसं आपल्याला काही ना काही असं निसर्गाचं सुंदर रूप पाहायला भेटेल। तर ते आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावूया आणि पाहूया आपल्याला काय काय पाहायला मिळतं। सो या पाहूया आपण। हे आमचे धुरंधर येत आहेत, ब्लॉगिंग मास्टर पराग हिंद्रेकर ब्लॉगचे मालक। तर मित्रांनो, नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप स्वागत आहे। सह्याद्री एक प्रवास आणि पराग हिंद्रेकर ब्लॉगमध्ये तुमचं खूप सहर्ष स्वागत आहे। आज आपण नवीन ब्लॉग घेऊन येत आहे। नवीन ब्लॉगमध्ये आपण आता कोंडिये वर्षीवाडी या ठिकाणी आलो आहोत। माझ्या पाठीमागे एक सुंदर असा धबधबा दिसत असेल तर हे कोंडियेमध्येच म्हणजेच कोंडियेपासून जवळ आहे। कोंडियेमध्ये वर्षीवाडी या ठिकाणी आहे। एक मस्त असा ब्रिज जातो आणि त्याच्या खालून आणि पाठीमागून धबधबा वाहतोय। पाण्याचा साठा अमर्यादित असल्याने तुम्हाला या ठिकाणी ड्रोन शूट आणि काही ना काही पाहायला भेटेल। तसेच आमची मजा मस्ती वगैरे, ड्रोन कसा फ्लाय करतो किंवा सभोवतालचा परिसर आहे तो पाहायला मिळेल। आम्ही खाली नाही उतरणार आहे कारण पाण्याचा प्रेशर जास्त असल्याने, प्रवाह जास्त असल्याने वाहून जाऊ शकतो। तर आम्ही इकडे फिरण्याचा आस्वाद घेऊ, ते तुम्ही पहा आणि आम्हाला कमेंट करून सांगा। एकदम शुभ्र आभाळ आहे आणि पाण्याचा प्रवाह खूप जोरदार आहे आणि किती शुभ्रता पाण्यामध्ये ते पाहू शकतो कारण काहीच वेळा आधी पाऊस पडून गेलाय। तर पाण्याचा साठा खूप झालाय वरच्या दिशेने आणि हा जो मेन ब्रिज आहे त्या ब्रिज खालून पाणी वाहून दुसऱ्या दिशेला जातं, गावामध्ये किंवा नदीला भेटतं। पाण्याचा आवाज किती जोरदार आहे, खळखळ करतो आणि इतका मोठा प्रेशर आहे की कोणी पण कसं पण वाहून जाऊ शकतो। त्यामुळे आम्ही उतरणार नाही आहोत आणि हे असं सौंदर्य बघूनच असं मन तृप्त होतं। किती छान आहे निसर्गाची किमया। तर मित्रांनो, जगदीश आणि नमू आमच्या गावी आल्यात, खूप वेळ आल्यात, पण या ठिकाणी पहिल्यांदा आल्यात। तर तुमच्या घरी काय गावी असं काय आहे का? आमच्या वेळी फिरायला काय नाही, काय नाही काय नाही म्हणजे नद्या वगैरे अजिबात नाही आहे। तो इकडे आल्यावर खूप छान वाटतंय बघून, इतकं सगळं आहे जे आम्ही कधीच पाहिलं नव्हतं ते इथे पाहायला मिळतं। मी काय म्हणतो, याच्यातले 2-3 हंडेवरून पाणी घेऊ का? काय अर्ध कॉपी करून देऊ का तुमच्याकडे मी? नको नको। आम्ही 2 ठिकाणी 2 दिवसामध्ये 4 स्पॉट केले आहेत आणि आता सुट्टी संपलेली आहे। आज संध्याकाळी पुन्हा मुंबईला जाऊ, नक्कीच आस्वाद घ्या। थोडीशी शॉपिंग बाकी आहे। हां, ती शॉपिंग बाकी आहे, कधी करणार आहे? संध्याकाळी घरी जाताना करू, कोंड्याच्या बाजारात करणार आहोत आणि मग बाकीचं उरलेलं सुरलेलं आम्ही कणकवली रेल्वे स्टेशनवरती करू। तर मित्रांनो, एरियल व्ह्यूमध्ये तुम्ही पाहिलं असेल किती सुंदर नजारा आहे। हिरवीगर्द झाडे आणि त्यामधून वाहणारा पाण्याचा प्रवाह आणि हा ब्रिजवरती येणारा जाणारा प्रत्येकजण थांबून 2 मिनिटासाठी या सौंदर्याचा आस्वाद घेतो आणि पुढे जातो। तर किती सुंदर दृश्य आहे। ही आमची नम्रता, हिच्या मनात चाललंय मन तळ्यात मळ्यात। यांचं काय वेगळं चाललंय, काढफोटो मोठे काढफोटो। व्हेरी गुड। हा आमच्या गावचा कोंडियेमधला वॉटरफॉल। पाणी खूप असल्यामुळे ते सोडत नाहीत, खतरनाक असा वॉटरफ्लो।
फ्लो बघाल ना तुम्ही, इथं पूर्ण मोबाईलच्या कॅमेऱ्यावर पूर्ण सगळं उठतं आहे. या साईडला इथे पाणी जात आहे. ॲक्च्युली जरा फ्लो याचा डेंजर आहे एकदम, आणि पाणी खूप असल्यामुळे पावसाळ्यामध्ये बऱ्यापैकी एकदम मोठे दगड वगैरे बघाल तुम्ही. जुना बांधचा तो तोडला आहे आता, तोडला म्हणजे तुटला जुना बांध. आणि हा आमचा गगनात न मावणारा आनंद पाहच खूप अतिउत्साही लेकरं. विहिरीच्या पाण्याची चव निराळी.